मोठे नेते होते, अशा प्रकारची कादंबरी आपल्याला पाहायला मिळत. हे एक मोठं वैषम्य वाटतं. एका बाजूला महात्मा गांधींचे जे अनुयायी होते ते महाराष्ट्रातीलच होते, म्हणजे सगळ्यात मोठा अनुयायी गांधींचा कोण तर आचार्य विनोबा भावे, त्यानंतर आचार्य जावळेकर, आचार्य भागवत, कालेलकर यांनी गांधींच्या एकूण कार्याची जी काही वैचारिक मांडणी आहे ती आपल्याला जगापुढे आणलेली दिसते. तसं महात्मा गांधींनी स्वतःच्या विचारांची जी काही एक भूमिका आहे ती कुठे दिलेली. त्यांचं जे पुस्तक आहे आत्मकथन, ते आत्मकथन आहे. त्यामध्ये त्यांचं तात्विक भूमिका किंवा वैचारिक भूमिका दिसत नाही, पण या जगातील प्रश्नांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हिंद स्वराज्यामध्ये आलेला आहे आणि त्याची पण एक मोठी पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे. विदा सावरकर जे अनेक वर्ष अंदमानच्या जेलमध्ये होते आणि ते श्यामाप्रसाद मुखर्जीचे एक लंडनमध्ये घर होतं, काय इंडिया हाऊस होतं, आणि त्या ठिकाणी त्यांनी एक कार्यक्रम ठेवला आणि आफ्रिकेतून महात्मा गांधी त्यावेळी लंडनला गेलेले होते आणि गांधींच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम त्या इंडिया हाऊस मध्ये लंडनला ठेवलेला होता. तिथं भाषण झाली, सावरकरांचं भाषण झालं. आता सावरकरांचं भाषण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसं असेल. त्यांची जी भूमिका होती स्वातंत्र्याविषयी, भारतीय जनतेला एकत्र करण्याविषयी जहाल होती असं म्हणूया, किंवा एका शब्दात सांगायचं तर अहिंसेच्या विरोधात जाणारे होते. आणि ते सावरकरांचे विचार ऐकून गांधी अस्वस्थ झाले आणि ते लंडनवरून ज्या बोटीने आफ्रिकेला गेले त्या बोटीमध्ये त्यांनी हिंद स्वराज्य हे पुस्तक लिहिलेलं आणि हिंद स्वराज्य या पुस्तकामध्ये महात्मा गांधींनी त्या काळामध्ये जी काही भांडवलशाही आहे, यंत्रयुग आहे आणि हा जो संघर्ष आहे त्या सगळ्या संघर्षाविषयी आपली मांडणी केलेली आहे. मुद्दा असा होता की महाराष्ट्राने महात्मा गांधींना काय केलं. मी सांगितलं की त्यांचे सगळे वैचारिक अनुयायी हे महाराष्ट्रातील होते आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात मोठा तिरस्कार जर कोण करत असतील तर महाराष्ट्रातील लेखक करत होते. नाशिक फडकेंच्या 3 कादंबऱ्या आहेत, अस्मान, तुफान आणि शोनाना. त्या सुभाषबाबूंच्या जीवनावरती आहे, पण कोणालाही महात्मा गांधींच्या जीवनावर कादंबरी लिहावी असं वाटलं नाही. ठाकरेंनी प्रचंड टीका केलेली. ठाकरेंचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना माहिती. अभयबंधांचं पुस्तक एकदा वाचलं, त्यांनी तो सरळ लिहिलं त्याच्यामध्ये की बाई पाटलींचा नाद असलेला ठाकरे हा गांधीवरती प्रचंड टीका करत होते. याचं कारण आपल्यामध्ये जे गुण आहेत, ज्या गुणाला विरोध करणारी दुसरी व्यक्ती असेल त्याच्यावरती तो मनुष्य टीका करतो. म्हणजे मला जे काही व्यसन असतील त्या व्यसनापासून दूर राहणारा व्यक्ती हा किती वाईट आहे हे मी सांगत असतो. तर अखेरनी फार टीका केली महात्मा गांधींच्या ब्रह्मचर्यावरती, त्यांच्या अहिंसेवरती, साधेपणाने राहण्याविषयी टीका केली. पण गांधी गेल्यानंतर मात्र त्यांनी जो काही मृत्यूलेख लिहिला तो मात्र मराठी भाषेतील एक फार सुंदर लेख असं मानला. दुसरं उदाहरण आपण पाहूया पु ल देशपांडेंचं. पु ल देशपांडेंचं दुधाळ उपशी नावाचं नाटक आहे. तुमच्या विधी जर कोणी वाचलं असेल तर आजकाल युट्यूबवरती ती सोय आहे की नाटक सुद्धा आपल्याला पाहता येईल. त्या नाटकामध्ये एक आचार्य आहे आणि काकाजी आहे. हा काकाजी जो आहे हा काकाजी अगदी मनसोक्त जीवन जगणारा आहे. हुक्का ओढायचा, मद्यपान करायचं, तरुण मुलींशी खूप हास्य विनोद करायचे. आता मी हे जे काही गुण सांगितले ते महात्मा गांधींच्या अगदी विरुद्ध आहे आणि म्हणून मग महात्मा गांधींचं प्रतिनिधी म्हणून त्या नाटकामध्ये एक आचार्य उभा केलेला आहे. तो शेळीचं दूध पितो, तो मौन बाळगतो, तो ब्रह्मचर्याचं पालन करतो आणि त्याचं हास्यास्पद असं
व्यक्तिमत्व त्या नाटकात पु ल देशपांडेंनी नोंदवले. महात्मा गांधींचा प्रभाव मराठी साहित्यावर नव्हता असं नाही, मराठी लेखनावर होता. मामा मरेकरांच्या कादंबऱ्या आहेत किंवा मिस्टर खांडेकरांच्या कादंबऱ्या आहेत. सगळ्यात मोठा जर लेखक गांधीवादी असेल तर फक्त साने गुरुजींच्या सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला तो सगळा भाग दिसतो गांधींचं प्रतिनिधित्व करणारा. असा हा गांधी. आणि महाराष्ट्राच्या संग्रामामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एका बाजूला गोखलेंचा शिष्य असे एक विरुद्ध गांधींच्या मागे आपण लावतो, दुसऱ्या बाजूला टिळकांची जी काही स्वातंत्र्य आंदोलन चळवळ आहे ती आपल्या खांद्यावर ठिकाणी असं पाहतो. तर गांधींना असं आपल्याला एक लेबल लावता येत नाही. गांधींना आपल्याला असं एका कुठल्या तरी दालनामध्ये बसवता येत नाही. जालियनवाला बागेमध्ये जे हत्याकांड झालं, हजारो लोक मारले गेले त्या ठिकाणी, त्याचा गांधींच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी विचार केला आणि मग शेवटी तर त्यांनी त्यांच्या आंदोलनाला करा किंवा मरा, डू ऑर डाय असं त्यांनी शेवटी केलेलं आहे. तर गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सर्वसामान्य लोकांना एकत्र केलं, शेतकऱ्यांना एकत्र आणलं, स्त्रियांना एकत्र आणलं. त्याचवेळी जे काही आपल्या देशापुढे सामाजिक प्रश्न होते ते त्यांनी त्याच पद्धतीने त्याच्याशी दाखवलं असं नाही कधी. त्यांनी आज जसं आपण एखाद्या राजकीय पक्षाचे विविध विभाग असतात, महिला उत्थानाचं, शेतकऱ्याचं असे असतात, तसं गांधींचं नव्हतं. ते त्यांच्या आचरणामधूनच ते करत असत. हे सगळं स्वातंत्र्याचं आंदोलन करत असताना आपण जर त्यांचं सेवाग्राममधलं वास्तविक पाहिलं तर ते सूत काढता काढता चरख्यावरती तिकडे नेहरू बसलेले आहेत, सरदार पटेल बसलेले आहेत आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाचं चर्चा करत असताना सुद्धा ही कामं करत असत. संध्याकाळची प्रार्थना, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संमती दे भगवान. म्हणजे गांधींनी आपल्या जगण्यातून, काही लोक त्यांना विचारलं काही गांधींना की तुम्ही आम्हाला काय संदेश द्या, ते म्हणाले की माझं जीवन हाच संदेश आहे मला. तर ते केवळ राजकारणी नव्हते, तर दुसऱ्या बाजूला ते आध्यात्मिक नेते सुद्धा होते. त्या पद्धतीने ते